नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खाद्य श्रीमंती या यूट्यूब चॅनेलवर। आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी भरली कारली। खूप वेळा लहान मुलांना कारल्याची भाजी किंवा मोठ्या माणसांना सुद्धा कडू कारल्याची भाजी आवडत नाही। तर आज आपण इथे जी पद्धत वापरणार आहे त्यामुळे कारल्याची भाजी अजिबात कडू होणार नाही, न खाणाऱ्यांना सुद्धा खावीशी वाटेल अशी ही भाजी होणार आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। इथे मी 1/2 किलो कोवळी कारली घेतलेत स्वच्छ धुवून। कारली घेताना कोवळी बघून घ्यायची आहेत, ती कमी कडू असतात। इथे शेंगदाण्याचा कूट घेतलाय जाडसर करून। इथे सुक्क खोबरं घेतलंय बारीक चिरून, कोथिंबीर, 15-20 लसूण पाकळ्या, 1 चमचा पांढरे तीळ घेतले, घरचा लाल तिखट मसाला, धना पावडर, जिरा पावडर, हळद, मीठ, जिरे, मोहरी, 1 चमचा गूळ घेतलाय बारीक चिरून, अर्धा लिंबू आणि तेल। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही कारली चिरून घ्यायची आहेत। आता सुरीच्या साहाय्याने किंवा आपण बटाटा सोलतो त्याच्या साहाय्याने हे कारल्याचा वरचा भाग काढून घ्यायचा आहे, तो जास्त कडू असतो। आता हा वरचा भाग काढून घ्यायचा आहे सगळा। या पद्धतीने मी वरचा सगळा भाग काढून घेतलाय। आता आपण कारले चिरून घेऊया। आता आपण कारल्याचा बुडक्याचा आणि शेंड्याचा थोडा भाग काढून टाकायचा आहे आणि 1.5 ते 2 इंचाचे छोटे तुकडे करायचे आहेत। आता कारल्याला मध्ये चीर द्यायचे आणि जो बियांचा भाग आहे आतला तो काढून घ्यायचा आहे। कारल्यांचा बियांचा जो भाग असतो तो खूप कडू असतो आणि तो काढून टाकल्यामुळे कारलं कमी कडू व्हायला मदत होते। आता आपण सगळी कारली असा आतला भाग बियांचा काढून टाकणार आहे। आता सगळ्या कारल्यांच्या बिया काढून झालेल्या आहेत। आता इथे आपण पातेल्यात पाणी गरम करत ठेवायचं, त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। आता कारल्याचे तुकडे टाकून घ्यायचे आणि थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत, झाकण न ठेवताच शिजवायचे आहेत। इथे आपण त्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेणार आहोत। मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे, लसूण, तीळ आणि कोथिंबीर टाकली आहे। याची मिक्सरला जाडसर वाटण करून घ्यायचं आहे। या अशा पद्धतीने जाडसर वाटण तयार करून घेतलं आहे। आता आपण कारलं शिजले का बघूया। हे अशा प्रकारे सुरी कारल्यामध्ये टाकून घ्यायचे, ते आतपर्यंत जाते म्हणजे आपलं कारलं शिजलेलं आहे। आता कारल्यातील पाणी काढून टाकायचं आहे। आता आपण इथे कारल्यामध्ये जो मसाला भरणार आहे त्याची तयारी करून घेऊया। शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, त्यामध्येच आपण जे वाटण करून घेतलं आहे ते सुद्धा टाकून घेणार आहोत। आता सुके मसाले टाकायचे आहेत, जिरा पावडर, धना पावडर, हळद, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं, घरचा लाल तिखट मसाला, थोडासा लिंबू पिळून घ्यायचा आहे। आता हे सगळं साहित्य हाताच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी किंवा तेल त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेतलं तरी चालेल, असा गोळा तयार झाला पाहिजे। आता सगळी कारली आपण भरून घेऊया। हाताच्या साहाय्याने हलक्या हाताने दाबून मसाला भरायचा आहे, अशा पद्धतीने। आता सगळी कारली भरून झालेली आहेत। थोडासा मसाला शिल्लक ठेवला आहे मी, तो फोडणीमध्ये टाकून घेणार आहे।
त्याच्यामुळे भाजी थोडी ग्रेव्ही होते. आता कढई गरम करत ठेवली आहे. त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये जिरा टाकायचा आहे. आता याच्यामध्ये भरलेली कारली टाकून घ्यायची. ती व्यवस्थित परतून घ्यायची आहेत. आता 2 मिनिटं परतून घेतली आहेत कारली. आता याच्यामध्ये जो आपण मसाला ठेवला होता तो पण टाकून घ्यायचा आणि तो तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता आपण बघतो व्यवस्थित मसाला आणि कारली परतून झाले आहेत. याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं थोडंसं. आता या भाजीमध्ये 1 चमचा गूळ टाकून घ्यायचा आहे आणि थोडासा लिंबू पिळून घ्यायचा. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. कारला आधीच आपण थोडं उकडून घेतलं आहे, त्याच्यामुळे आता शिजायला वेळ लागत नाही. आपण बघतोय कारलं चांगलं शिजलेलं आहे. चमचमीत अशी भरल्या कारल्याची भाजी तयार आहे. आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. भरलेल्या कारल्याची भाजी आपण भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत खाऊ शकतो. नमस्कार मंडळी. जेवण ही फक्त पोट भरण्याची गोष्ट नाही, तर ती आपल्या आठवणी, संस्कृती आणि माणसांना जोडणारी भावना आहे. आजची ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंट करून सांगा. आणि तुम्ही ही भाजी कशा प्रकारे करता ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि खाद्य श्रीमंती परिवाराचा भाग बनण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत चव जपा, परंपरा जपा आणि घरगुती पदार्थांवर प्रेम करत राहा. आपण नवीन रेसिपीसोबत भेटू. धन्यवाद.